त्या काही गोष्टी अवलंबून आहेत. तुमचं रान जर भुसभुशीत असेल, मुरमाडे असेल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं जर रानामध्ये ओलसरपणा टिकवून जर ठेवायची क्षमता असेल जास्त प्रमाणात, तर तुमच्या ते पिकाला अतिशय धोकादायक आहे. तर मग पाहिजे काय माहिती आहे का, त्या रानाचा निचरा होणारा पाहिजे. म्हणजे कसं, आता जर पाणी दिलं तर बघा 1-2-3 तासानं का होईना पण त्या ठिकाणी हडकलेलं पाहिजे, म्हणजे मुळी चालायला प्रॉब्लेम येत नाही. जर तुमची मुळी व्यवस्थित चालली तर तुमचं वर पीक ताल करत असतं. या पीक बी ताल करत असते, तुम्ही बी ताल करत असताय. पिकानं ताल केला की मालक ताल केल्याशिवाय राहत नाही. मग त्यासाठी पाहिजे काय, पिकाला व्यवस्थितपणे जमीन कुठल्या क्वालिटीची आहे, तुम्ही लागवड करताना कशी करताय, मुरमाडी आहे का लईच पाणी धरून राहणारे आहे, तुम्हाला बी कळालं पाहिजे की बाबा तुम्ही ज्या रानामध्ये बाबा पीक कुठलं उभा करताय. आता समजा किळे, आता किळीला रान कसं पाहिजे, मुरमाडीच पाहिजे, म्हणजे निचऱ्याचं पाहिजे. तुमचं काळवटीचं जर समजा तुमचं चिकणीचं रान जर असलं पाणी धरून ठेवणारं, आणि थंडी दिवसात जर तुम्ही त्याला लागला मोकळं पाणी द्यायला, कसा मेळ लागायचा नाही. मग पाणी देताना सुद्धा कुठल्या टायमिंगला, उन्हाळ्याचं द्यावं, मोकळं द्यावं का पावसाळ्यात द्यावं का हिवाळ्यात द्यावं, हे बी आपल्याला समजलं पाहिजे. की मग त्या हिशोबानं त्या रानामध्ये ते पीक उभा करणं गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी काय माहिती आहे का, आता बघा ही थोडे दिवसातला आहे बरं का, पण झाडाने पिकअप एकदम भारी घेतलं. या सगळ्याच लाईन टू लाईन, कुठल्याच प्रकारचं कडा कोपरा कुठल्या बसले नाही, त्यांना काय नाही. हां, एवढं तेवढं कडकुडाला होऊ शकतं की त्या ठिकाणी बाबा माणसाची वर्दळ आहे, जनावराची वर्दळ आहे, त्या ठिकाणी होऊ शकतं. पण ज्या ठिकाणी आता या ठिकाणी बघा, आता पिल्यांची संख्या आत्ताच बघा, आता जस्ट सध्याला म्हणजे याच्या मुळेची ग्रो जी काय आहे ना, ते कशा प्रमाणात झालेले असेल. आता जवळजवळ 1 2 3 पलीकडल्याकडे 2 आहे, ते 4 5 पिल्ले आता सध्याला जो म्हणजे फुटायला लागले ते. मग मुळे जसे खाली ताव देते तसं वर झाड ग्रो करतं या. आणि ह्याच पिरियडला काय माहिती आहे का, त्याला जर पाण्याची उपलब्धता, पाणी मापात, खत मापात जर समजा असेल तर पीक पण व्यवस्थित येत असतं. आणि मालकाला त्रास कमी आणि लय अपदावं लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या गोष्टी मापामापी होतात. तर तुम्ही पाणी व्यवस्थापन, जमिनीची निवड आणि तुम्ही जे काय पीक करताय ते पिकाची निवड, ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असते त्या. तर अवश्य तुम्ही केळी पीक करत असताना तर जमिनीचा जो काय बाजू आहे, म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, जसं तुम्हाला लागवड करायची त्या पद्धतीने करा. पण पाणी निघून जाणारं पाहिजे. पुन्हा जमीन मुरमाटी असावी, म्हणजे पाणी निचरा होणारी असावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, त्यामध्ये पाणी तुम्ही देत असताना पाणी मापामापी पाहिजे. पाणी बी जास्त प्रमाणात नको आहे की जेणेकरून त्याची मुळी स्टॉप होईल. एकदा मुळी स्टॉप झाली की सगळं संपलं ना. मग त्यासाठी मुळी चालली पाहिजे तरच सगळं काय चालतं आहे, बरोबर का. आपलं विचार बी चाललं पाहिजे तरच सगळं काय आहे. तर विचार थांबलं की सगळं थांबलं. मग तुम्ही किती बी खत मात्रा घाला आणि काय बी घाला, तिथं काय फरक पडत नाही. मग त्यासाठी पिकाला जसं गरज आहे तसं आपल्याला ह्याला बी आपल्या विचाराची गरज आहे, बरोबर का. विचार चांगलं तर सगळं चांगलं. मग पिकामध्ये बी तसंच आहे. मुळी चांगली, मुळी जर चालू तर पीक वर चालू, खाली थांबलं की वर बी थांबते. काय म्हणताय मग, बरोबर का. बघा, विचार करा. आणि ध्यानात आणा, मी बाळासाहेब बोलतो आहे. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.